गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर बघायचं आहे किंवा ब्लड प्रेशर आपण कसं मेजर करतो, कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपण ब्लड प्रेशर मेजर करतो ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हायपरटेन्शन काय असतं, कोरोनरी आर्टरी डिसीज काय असतं किंवा एंजिना पेक्टोरिस काय असतं. हे जे डिसीजेस आहेत हे ब्लड प्रेशरशी रिलेटेड आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर वन बाय वन आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर बीपी स्टँड्स फॉर ब्लड प्रेशर. हे आपण ऑलरेडी कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की ब्लड प्रेशर काय असतं किंवा ब्लड प्रेशरलाच आपण बीपी असं म्हणतो. तर बीपी इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर. हे पण आपण काल हा पॉइंट बघितला होता की ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असतं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव असतं स्पिग्मोमॅनोमीटर. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल हॉस्पिटलमध्ये बीपी चेक करताना इथे तो क्लॉथ काय केला जातो, रॅप केला जातो आणि एक हे असतो, एक बल्ब असतो. ठीक आहे. की जो प्रेस केला जातो. ठीक आहे. तर ते बीपीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा स्पिग्मोमॅनोमीटर आपण त्याला म्हणतो, हे तुम्ही युजली हॉस्पिटलमध्ये बघितलंच असेल. तर त्याच्या मदतीने ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर केलं जातं. म्हणजे सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर जे आहे ते या स्पिग्मोमॅनोमीटरच्या मदतीने मेजर केलं जातं. दीज इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इन्फ्लेटेबल रबर बॅग कफ कवर्ड बाय कॉटन क्लॉथ. काय सांगितलंय की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बॅग कफ प्रेझेंट असतं. लाईक मी तुम्हाला सांगितलं की इथे आर्मच्या सराउंडिंगला जो क्लॉथ हे केला जातो, कव्हर केला जातो, त्याला इन्फ्लेटेबल रबर बॅग म्हटलं जातं किंवा इन्फ्लेटेबल कफ म्हटलं जातं. की जो आपल्या आर्मच्या सराउंडिंगला काय केला जातो, रॅपअप केला जातो आणि ते जे कफ असतं ते क्लॉथनी बाहेरून कवर्ड असतं. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय, कवर्ड बाय कॉटन क्लॉथ. कॉटन क्लॉथच्या मदतीने ते जे कफ असतं, इन्फ्लेटेबल कफ जे असतं ते काय केलेलं असतं, कवर्ड केलेलं असतं कॉटन क्लॉथच्या मदतीने. इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब्स टू अ मर्क्युरी मॅनोमीटर ऑन वन साइड अँड अ रबर बल्ब ऑन अदर साइड. म्हणजे हा जो कॉटन क्लॉथनी कवर्ड केलेला जो इन्फ्लेटेबल कफ असतो, ठीक आहे, तर तो एका साइडला अटॅच्ड असतो रबर बॅगला किंवा काय म्हटलंय, रबर बल्ब म्हटलंय की जो प्रेस केला जातो बीपी मेजर करण्याच्या वेळी. तर एका साइडला हा जो कफ आहे तो ट्यूबच्या मदतीने अटॅच्ड असणार मर्क्युरी मॅनोमीटरला आणि एका साइडनी तो अटॅच्ड असणार कशाला, रबर बल्बला अटॅच्ड असणार. ठीक आहे. लक्षात घ्या, जो कफ आहे किंवा तो जो कॉटन क्लॉथनी कवर्ड जो कफ असतो, जो आर्मला आपल्या रॅपअप केला जातो, तो एका साइडनी अटॅच्ड असणार किंवा ते ट्यूबच्या मदतीने कनेक्टेड असतो. तर एक साइड जी असते ती त्याची त्या रबर बॅगला अटॅच्ड असते आणि एक साइड जी असते ती मर्क्युरी मॅनोमीटरला अटॅच्ड असते. ठीक आहे. ड्युरिंग मग कसं मेजर केलं जातं, तर ड्युरिंग मेजरमेंट द पर्सन इज आस्क्ड टू लाय इन अ स्लीपिंग पोझिशन. म्हणजे बीपी मेजर करत असताना सगळ्यात पहिले जो पर्सन असतो ज्याचा बीपी मेजर करायचा आहे त्याला सगळ्यात पहिले टेबलवर काय सांगितलं जातं की टेबलवर स्लीपिंग पोझिशन मध्ये आधी त्याला लाई करायला लागतं किंवा त्याला सांगितलं जातं की त्या स्लीपिंग पोझिशन मध्ये टेबलवर लाई करायचंय म्हणून. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट इज प्लेस ऍट द लेवल ऑफ हार्ट. आणि तो पर्सन त्याच्यावर झोपला टेबलवर की त्याच्या हार्टच्या पोझिशनला हे मॅनोमीटर जे आहे ते ठेवलं जातं. अँड कफ इज टाइटली रॅप्ड अराउंड दी अप्पर आर्म. आणि नंतर हा जो कफ आहे तो काय केला जातो, त्याच्या अप्पर आर्मच्या सराउंडिंगला टाइटली रॅप अप केला जातो. देन दी कफ इज इन्फ्लेटेड टिल दी ब्रॅचियल आर्टरी इज ब्लॉक ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. मग तो जो कफ आहे जो आर्मच्या सराउंडिंगला रॅपअप केलेला असतो तो काय केला जातो, त्या रबर बॅगच्या मदतीने एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करून कंटिन्युअसली ते एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते त्या रबर बॅग की जे बलून लाईक असतं, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की ते काय केलं जातं, प्रेस केलं जातं. ठीक आहे. तर ते कुठपर्यंत प्रेस केलं जाणार, जोपर्यंत ब्रॅचियल आर्टरी जी आहे ती किंवा ब्रॅचियल आर्टरीचा साऊंड त्याच्यामध्ये किंवा आपल्याला
आपल्याला तो जोपर्यंत ऐकायला येत नाही किंवा हर्ड होत नाही तोपर्यंत काय केलं जातं, तो जो इन्फ्लेटेबल रबर बल्ब आहे तो प्रेस केला जातो. ठीक आहे, म्हणून काय सांगितलंय, कुठपर्यंत तो प्रेस केला जाणार, जोपर्यंत एखादी ब्रॅचियल आर्टरी ब्लॉक होत नाही. ठीक आहे, ब्लॉक होणे म्हणजे काय की ठीक आहे डिटेक्ट झाली येते, त्याला आपण म्हणणार की ब्लॉक होणे. इट इज ब्लॉक ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. आणि ती कशामुळे ब्लॉक होत असते, कंटिन्युअसली त्या रबर बल्बच्या मदतीने आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करत असतो आणि तो जो इन्फ्लेटेबल कफ असतो तो टाइटली काय होत असतो, आपल्या आर्मच्या सराउंडिंगला रॅपअप होत असतो. ठीक आहे, मग तो कुठपर्यंत टाईट केला जातो, जोपर्यंत ब्रॅचियल आर्टरी डिटेक्ट होत नाही किंवा ब्लॉक होत नाही तोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर त्या बल्बच्या मदतीने काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. देन प्रेशर इन द कफ इज लोवर्ड स्लोली टिल फर्स्ट पल्सटाईल साऊंड इज हर्ड. मग काय केलं जातं, मग एकदा का ती ब्रॅचियल आर्टरी डिटेक्ट झाली की एकदम अगदी हळूहळू हळूहळू त्या बल्ब मधलं जे प्रेशर आहे ते रिलीज करायला डॉक्टर काय करतात, सुरुवात करतात. आणि कुठपर्यंत ते जे प्रेशर आहे ते एक्सटर्नल प्रेशर रिलीज केलं जातं, जोपर्यंत सगळ्यात पहिला साऊंड हर्ड होत नाही. ठीक आहे, पल्सटाईल म्हणजे काय, त्या ज्या पल्स पडत असतात त्या पल्सचा जो साऊंड असतो, पहिला साऊंड जोपर्यंत हर्ड होत नाही किंवा ऐकायला येत नाही तोपर्यंत ते जे एक्सटर्नल प्रेशर असतं ते काय केलं जातं, हळूहळू ते रिलीज केलं जातं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, देन प्रेशर इन दी कफ इज लोवर्ड स्लोली टिल फर्स्ट पल्सटाईल साऊंड इज हर्ड. पहिला पल्सटाईल साऊंड किंवा पल्सचा जो साऊंड असतो तो ऐकायला येत नाही तोपर्यंत हळूहळू काय केलं जातं, प्रेशर रिलीज केलं जातं, कमी केलं जातं. प्रेशर इंडिकेटेड इन मॅनोमीटर ऍट दिस मुवमेंट इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक प्रेशर. मग ज्या पहिल्या पॉइंटला ही जे पल्साटाईल असतं ते हर्ड होणार, ऐकायला येणार, ते असतं सिस्टॉलिक प्रेशर. ठीक आहे, वाईल प्रेशर इन कफ इज फर्दर लोअर्ड टिल एनी पल्साटाईल साऊंड कॅन नॉट हर्ड ड्यू टू स्मूथ ब्लड फ्लो. आता आपण सिस्टॉलिक प्रेशर पाहिलंय बाळा, सिस्टॉलिक प्रेशर 120 असतं, हे पण आपण काल ऑलरेडी शिकलोय. तर पहिलं सिस्टॉलिक प्रेशर जे आहे ते कसं मेजर केलं जातं, तर पहिले कफ काय केला जातो, आर्मच्या सराउंडिंगला सगळ्यात पहिले तर त्या पर्सनला काय केलं जातं, टेबलवर झोपवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या आर्मला तो जो कफ असतो तो रॅपअप केला जातो आणि त्याच्यानंतर डॉक्टर काय करणार, एक्सटर्नल प्रेशर त्या रबर बॅगच्या मदतीने अप्लाय करणार. कुठपर्यंत ते एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं जातं, जोपर्यंत ब्रॅचियल आर्टरी डिटेक्ट होत नाही. ठीक आहे, एकदा का ती डिटेक्ट झाली की हळूहळू हळूहळू डॉक्टर काय करतो की ते जे प्रेशर असतं एक्सटर्नल प्रेशर ते रिलीज करायला लागतो. कुठपर्यंत तो रिलीज करणार, जोपर्यंत पहिला साऊंड हर्ड होत नाही तोपर्यंत हळूहळू काय केलं जातं, ते जे प्रेशर असतं ते रिलीज केलं जातं. मग ज्या मोमेंटला पहिला पल्साटाईल साऊंड हर्ड होईल, ऐकायला येईल, ते जे प्रेशर असतं त्याला सिस्टॉलिक प्रेशर म्हटलं जातं. हे झालं सिस्टॉलिक प्रेशर. ठीक आहे, नेक्स्ट असतं डायस्टॉलिक प्रेशर. तर काय केलं जातं, मग पुढे परत ओके, तर काय सांगितलं मी की आधी आपण सिस्टॉलिक प्रेशर पाहिलं राईट. आता डायस्टॉलिक प्रेशर. तर डायस्टॉलिक प्रेशर मध्ये काय असतं की जे प्रेशर तो डॉक्टर पहिलेपासून रिलीज करत असतो आणि सगळ्यात पहिला पल्साटाईल साऊंड जेव्हा हर्ड होतो त्या मुवमेंटला जे रिडिंग असतं त्या मॅनोमीटरवर ते मेजर केलं जातं आणि त्याला सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. आणि मग समोर परत त्या इन्फ्लेटेबल रबर बॅग मधलं प्रेशर हळूहळू परत समोर रिलीज केलं जातं. ते कुठपर्यंत रिलीज केलं जाईल, जोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही किंवा आवाज स्टॉप झालेला असेल तोपर्यंत ते जे प्रेशर आहे ते रिलीज केलं जातं. म्हणजे काय की स्मूथ ब्लड फ्लो सुरू झालेला असल्यामुळे काय होतं की आवाज जो किंवा पल्साटाईल साऊंड असतो तो येणं बंद होतो आणि ज्या मोमेंटला तो साऊंड येणं बंद होईल किंवा पल्साटाईल साऊंड हा बंद होईल त्या मोमेंटचं जे रिडिंग असतं मॅनोमीटरवरचं त्याला तुम्ही म्हणता डायस्टॉलिक प्रेशर, जे असतं 80 mmHg. ठीक आहे, तर असं हे होतं सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर की कशा प्रकारे ते मॅनोमीटरवर आपल्याला बघायला मिळतं ते मी तुम्हाला सांगितलं किंवा कशा प्रकारे आपण मेजर करू शकतो. साऊंड हर्ड ड्युरिंग ब्लड प्रेशर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज कॉफ साऊंड्स.
म्हणजे हे जे साऊंड्स असतात जे बीपी मेजर करण्याच्या वेळी ऐकायला येतात त्याला काय म्हटलं जातं, कॉरटकॉफ साऊंड्स असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा हे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं. द लास्ट पॉइंट इज नॉर्मल ब्लड प्रेशर लेवल्स रीड्स 120/80 mmHg. हे मी तुम्हाला सांगितलंय की नॉर्मल ब्लड प्रेशर जे असतं ते 120/80 mmHg एवढं असतं. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन आपण ऑलरेडी काल बघितलंय. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा बीपी हा नॉर्मल पेक्षा खूप जास्त वाढतो तेव्हा त्याला तुम्ही हायपरटेन्शन म्हणता. वाईल बीपी आहे नॉर्मल पेक्षा जेव्हा खूप जास्त कमी होतो, बिलो येतो, तेव्हा त्याला तुम्ही हायपोटेन्शन म्हणता. हायपर मीन्स जास्त आणि हायपो मीन्स कमी. ओके, तर लेट अस टॉक अबाउट हायपरटेन्शन. हायपरटेन्शन आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट काय आहे, पर्सिस्टंट रेज्ड इन बीपी हायर दॅन नॉर्मल कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. म्हणजे कंटिन्युअसली जर तुमचं ब्लड प्रेशर हे वाढतंय नॉर्मल पेक्षा, हाय होतंय, तर त्या कंडिशनला तुम्ही हायपरटेन्शन असं म्हणता. मग आता सांगितलंय की कंडिशन्स कोणत्या असतात, तर 140/90 mmHg हे असतं थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. ठीक आहे, म्हणजे मॅक्स टू मॅक्स एवढं ब्लड प्रेशर जे आहे ते वाढत असतं. ठीक आहे, किती 140 to 90 mmHg, की तोपर्यंत ते ट्रीट होऊ शकतं बऱ्याच लेवलपर्यंत. लवकर ते काय होऊ शकतं, नॉर्मलाइज केलं जाऊ शकतं. पण सेकंड केस जी आहे दॅट इज 180/120 mmHg, जे की खूप जास्त हाय आहे. इट इज डेंजरस टू हेल्थ दॅट लीड्स टू हार्ट, त्याच्यानंतर ब्रेन, किडनी डॅमेज. ठीक आहे, म्हणजे काय की जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर हे अगदी 180-120 mmHg एवढं होतं तेव्हा मात्र इट इज व्हेरी डेंजरस फॉर युअर हेल्थ. म्हणजे ब्रेन, किडनी आणि हार्ट डॅमेज या ब्लड प्रेशर रेज झाल्यामुळे काय होऊ शकतं, तुमचं हार्ट, ब्रेन आणि किडनी जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. तर सो 140 to 90 mmHg हे थ्रेशोल्ड हायपरटेन्शन आहे किंवा थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन आहे. वेल डेंजरस किती असतं, 140-90 इज ऑल्सो डेंजरस बट इट कॅन बी ट्रीट. ठीक आहे, किंवा हेही ट्रीट होऊ शकतं जर प्रॉपरली लवकर ट्रीटमेंट मिळाली तर दिस इज ऑल्सो ट्रीटेड. पण हे काय सांगितलंय, 140-90 mmHg जे आहे, 90 mmHg हे जे त्यांनी व्हॅल्यू सांगितली सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशरची, तर त्याला आपण थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन म्हणतो की तिथपर्यंत युजली वाढत असतं. ठीक आहे, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर किंवा ब्लड प्रेशर जे आहे ते तिथपर्यंत युजली वाढत असतं. पण जेव्हा त्याच्याही वरती वाढतं ब्लड प्रेशर तेव्हा मात्र तुमचं हार्ट, ब्रेन किंवा किडनी डॅमेज होण्याची ज्या पॉसिबिलिटीज असतात त्या खूप जास्त वाढलेल्या असतात. ठीक आहे, आणि ते तुमच्या हेल्थसाठी खूप जास्त डेंजरस असतं. देन हायपरटेन्शन लीड्स टू, मग आता हायपरटेन्शनमुळे कोणत्या कोणत्या कंडिशन्स तुमच्या बॉडीमध्ये इनिशिएट होत असतात ते सांगितलं इथे. तर सगळ्यात फर्स्ट आहे अँजिना पेक्टोरिस. अँजिना पेक्टोरिस म्हणजे काय, चेस्ट पेन, छातीमध्ये दुखतं. अँजिना पेक्टोरिस हा नावाचा जो डिसीज आहे हा हायपरटेन्शनमुळे होत असतो, की ज्याच्यामुळे काय होत असतं की छातीमध्ये पेन होत असतं, दुखत असतं. कशामुळे चेस्ट पेन होते, तर ड्यू टू लो ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल्स. तुमच्या हार्ट मधल्या ज्या मसल्स असतात त्यांना ब्लड सप्लाय प्रॉपरली न झाल्यामुळे किंवा कमी ब्लड सप्लाय झाल्यामुळे काय होतं की अँजिना पेक्टोरिस सारखे डिसीजेस तुमच्या बॉडीमध्ये इनिशिएट होतात किंवा चेस्ट पेन व्हायला सुरुवात होते. देन इथे एक पॉइंट सांगितलाय मी ब्रॅकेटमध्ये, हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग. जेव्हा हायपरटेन्शन मध्ये तुमची बॉडी असते तेव्हा तुमचं जे हार्ट असतं ते जास्तीत जास्त तुमच्या बॉडीमधली एनर्जी काय करत असतं, युटिलाइज करत असतं पंपिंग ऍक्शनसाठी. म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज साठी लागणारी जी एनर्जी असते ती सुद्धा हार्टच युटिलाइज करायला लागतो. ठीक आहे, देन सेकंड सांगितलंय की हायपरटेन्शनमुळे आणखी काय होऊ शकतं, तर मायोकार्डियल इन्फार्क्शन. मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे काय, हार्ट अटॅक. ठीक आहे, हार्ट अटॅकही येऊ शकतो हायपरटेन्शनमुळे. देन ब्रेन हिमोरेज. ब्रेन हिमोरेज म्हणजे काय की ब्रेनमध्ये इंटरनल ब्लिडिंग होण्याची शक्यता असते ड्यू टू हायपरटेन्शन. म्हणजे तुमच्या ज्या टायनी ब्लड वेसल्स असतात किंवा मायन्यूट फाईन ब्लड वेसल्स असतात ब्रेन मधल्या, त्या चोकअप ब्रेक होण्याची सुद्धा भीती या हायपरटेन्शनमुळे असते. त्यालाच ब्रेन हेमोरेज म्हटलं जातं. अँड लास्ट वन इज किडनी फेल्युअर. किडनी फेल्युअर साठी सुद्धा हायपरटेन्शन रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे, तर ओके दॅट्स इट. हे होतं हायपरटेन्शन. नेक्स्ट आपल्याला बघायचंय कोरोनरी आर्टरी डिसीज. ठीक आहे, कोरोनरी आर्टरी डिसीज आपण ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगितलंय
लेट मी क्लिअर दॅट की कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच त्याला तुम्ही ऍथेरोस्क्लेरोसिस म्हणता. मी तुम्हाला सांगितलं होतं कालच. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ऍक्च्युअली लाईट गेलेली असल्यामुळे एक्सपोजर थोडासा जास्त झाला होता आणि त्याच्यामुळे लाईट जास्त दिसत होता. ठीक आहे. तर ओके, कुठपर्यंत होतो आपण? कोरोनरी आर्टरी डिसीज. तर कोरोनरी आर्टरी डिसीज जे आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍथेरोस्क्लेरोसिस. ऍथेरोस्क्लेरोसिस मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की ऍथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, की जेव्हा तुमच्या आर्टरीज मध्ये कोलेस्टेरॉल, फॅट सारखे सबस्टन्सेस डिपॉझिट होतात, सॅच्युरेट होतात, साचायला लागतात, तेव्हा ज्या डिसीज पासून तुमची बॉडी सफर होते किंवा तुम्ही ज्या डिसीज पासून सफर होता त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हटलं जातं किंवा त्यालाच तुम्ही ऍथेरोस्क्लेरोसिस म्हणता. तर मग काय काय असतं त्याच्यामध्ये? तर हिअर कॅल्शियम, फॅट्स, कोलेस्टेरॉल अँड फायब्रस टिश्यूज गेट्स डिपॉझिटेड इन ब्लड वेसल सप्लाइंग ब्लड टू दी हार्ट मसल्स. म्हणजे काय होत असतं बाळांनो ह्याच्यामध्ये की कॅल्शियम असेल, फॅट्स असतील, कोलेस्टेरॉल असतील किंवा फायब्रस टिश्यूज असतील, हे तुमच्या आर्टरीज मध्ये किंवा तुमच्या ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या ब्लड वेसल्स मध्ये सॅच्युरेट व्हायला, साचायला सुरुवात करतात. आणि कोणत्या ब्लड वेसल्स मध्ये हे सॅच्युरेट होणार? अशा ब्लड वेसल्स की ज्या तुमच्या हार्टला किंवा तुमच्या हार्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्डियक मसल्सना ब्लड सप्लाय करत असतात. अशा ब्लड वेसल्स मध्ये हे कोलेस्टेरॉल, फॅट्स किंवा फायब्रस टिश्यूज आहे ते डिपॉझिट व्हायला, साचायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ब्लड इझिली लवकर समोर पास होऊ शकत नाही. ठीक आहे. देन इट मेक्स दी लुमेन नॅरो. म्हणजे ब्लड वेसल्सचा जो लुमेन असतो, सेंट्रल स्पेस असते, ती नॅरो होते. ऑब्वियस गोष्ट आहे की सपोज ही एक वेसल आहे. ठीक आहे. लेट मी शो यू की आता सपोज हा लुमेन आहे, ही ब्लड वेसल आहे, राईट. तर ब्लड वेसल मध्ये युजली एवढी स्पेस असते की या स्पेस मधून इझिली ब्लड पास होऊ शकतं, राईट. पण जेव्हा इथे एखादी गोष्ट साचत जाते तेव्हा पहिले जेवढं फास्ट त्याच्यामधनं ब्लड पास होत असतं तेवढं फास्ट त्याच्यामधून ब्लड पास होणार नाही. का? कारण की कुठली तरी गोष्ट इथे डिपॉझिट होतीये, कंटिन्युअसली साचतीये. म्हणून काय होतं की याच्यामधली जी सेंट्रल स्पेस आहे ती कंझ्युम होतीये, राईट. कंझ्युम कशी होते? कारण कुठली तरी गोष्ट कंटिन्युअसली तिथे साचतीये. म्हणजे जेवढी स्पेस पहिले होती तेवढी राहणार का? नाही. कारण या ज्या गोष्टी आहेत ह्या काय होत असतात तिथे कंटिन्युअसली सॅच्युरेट होत असतात आणि जर आपण प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स फॉलो नाही केल्या तर काही दिवसांनी काय होतं, पूर्ण ज्या वेसल्स असतात त्या ब्लॉक होऊन जातात अँड दीज लीड्स टू, याच्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा आणखी काय सांगितलं की वेन चोकअप होते, ब्रेक होते. ठीक आहे. कारण कंटिन्युअसली ब्लड येत असल्यामुळे काय होतं की प्रेशर क्रिएट होतं तिथे आणि त्याच्यामुळे ती जी वेसल आहे ती ब्रेक होऊ शकते, चोकअप होऊ शकते आणि याच्यामुळेच काय होतं, ब्लड समोर पास न झाल्यामुळे बऱ्याच वेळा हार्ट अटॅक सुद्धा होतो आणि किंवा हार्ट अटॅक सुद्धा येतो, ज्याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हटलं होतं. तर इथे काय सांगितलं मग मी तुम्हाला, कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हे की युजली काय असतं की जो ब्लड वेसलचा लुमेन असतो किंवा सेंट्रल स्पेस जी असते ती काय होते, कंझ्युम होते. कशामुळे? ड्यू टू डिपॉझिशन ऑफ फॅट्स, कोलेस्टेरॉल, फायब्रस टिश्यूज किंवा कॅल्शियम, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की त्याचा जो सेंट्रल स्पेस असतो ब्लड वेसलचा तो कमी होतो आणि ब्लड समोर पास हार्टकडे इझिली होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि यालाच तुम्ही म्हणत असता कोरोनरी आर्टरी डिसीज विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍथेरोस्क्लेरोसिस. द लास्ट वन इज अँजिना पेक्टोरिस. मी सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी की अँजिना पेक्टोरिस म्हणजेच चेस्ट पेन. तुमच्या हार्टला प्रॉपर ब्लड सप्लाय न झाल्यामुळे चेस्ट पेन व्हायला सुरुवात होते ड्यू टू आर्टेरियोस्क्लेरोसिस और एथेरोस्क्लेरोसिस. अँजिना पेक्टोरिस हे आर्टेरियोस्क्लेरोसिस दॅट इज हार्डनिंग ऑफ आर्टेरीज किंवा आर्टेरीजची इलास्टिसिटी लॉस्ट होते, त्याला आपण आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हटलं होतं. आणि एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे त्या आर्टरीज मध्ये फॅट्स डिपॉझिट होतात, त्याला आपण एथेरोस्क्लेरोसिस म्हटलं होतं. तर या दोन कंडिशनमुळे आपली बॉडी अँजिना पेक्टोरिस सारख्या डिसीजेस पासून सफर होऊ शकते. देन इट इज कॅरेक्टराइज बाय पेन अँड हॅवीनेस इन चेस्ट. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते सिम्पटम्स असतात, तर चेस्ट पेन होते आणि छातीमध्ये हेवीनेस येते, एक जडपणा येतो. ठीक आहे. देन
पेन मे स्प्रेड टू नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. मग हा जो पेन आहे हा हळूहळू आपल्या नेक रिजन मध्ये सुद्धा स्प्रेड व्हायला लागतो, लेफ्ट आर्म मध्ये सुद्धा स्प्रेड व्हायला लागतो, लेफ्ट शोल्डर मध्ये सुद्धा तो स्प्रेड व्हायला लागतो. म्हणजे हळूहळू काय होतं की हा जो छातीमध्ये होणारा किंवा चेस्ट मध्ये होणारा जो पेन आहे तो हळूहळू नेक मध्ये स्प्रेड होणार, लेफ्ट आर्म किंवा लेफ्ट शोल्डर जो असतो तिथपर्यंत तो काय होत असतो, हळूहळू स्प्रेड होत असतो. देन इट रिझल्ट्स फ्रॉम एक्झर्शन. मग हे अँजिना पेक्टोरिस कशामुळे होत असतं बाळांनो, तर ड्यू टू एक्झर्शन. गरजेपेक्षा जास्त जर आपण एक्झर्शन किंवा काम करत असू तर अँजिना पेक्टोरिस सारखे डिसीजेस आपल्या बॉडीमध्ये इनिशिएट होत असतात. तर कशामुळे होत असतं हे, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या हार्टमध्ये एक्झर्शन झाल्यामुळे किंवा हेवी वर्क आपण केल्यामुळे आपल्या हार्टमध्ये ऑक्सिजनची जास्त गरज असते, राईट. तर काय सांगितलंय की जेवढी रिक्वायरमेंट असते ऑक्सिजनची तेवढा ऑक्सिजन डिमांड जर फुलफिल झालं नाही किंवा तेवढा पुरेसा ऑक्सिजन जर तिथे मिळाला नाही तर काय होऊ शकतं, अँजिना पेक्टोरिस सारखे डिसीजेस जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये इनिशिएट होऊ शकतात. म्हणून काय सांगितलंय, इट रिझल्ट्स फ्रॉम एक्झर्शन वेअर देर इज मोर डिमांड ऑफ ऑक्सिजन बाय हार्ट बट सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. म्हणजे जेव्हा ऑक्सिजनची हार्टमध्ये खूप जास्त गरज असते आणि ती डिमांड हार्टची पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा असे डिसीजेस आपल्या बॉडीमध्ये इनिशिएट होत असतात. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. मी याचे फोटोज तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवेन, काय अडचण असली तर यू कॅन आस्क मी. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.